सोलापुरात सुरू झालेल्या विमानसेवा आणि प्रस्तावित आय.टी. पार्कमुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून आय.टी.सह विविध उद्योगांच्या वाढीसाठी नवे दालन खुले होईल, असा विश्वास बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांनी व्यक्त केला. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते मुद्दा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उमा मुद्दा बिल्डर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष दत्ता मुळे, संघाचे खजिनदार किरण बनसोडे आदी उपस्थित होते. मुद्दा पुढे म्हणाले की सोलापूरबद्दल जे ऐकले होते त्यापेक्षा शहराचे वातावरणाने सकारात्मक आणि विकासाभिमुख असल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरचा देश-विदेशाशी संपर्क वाढेल. परिणामी गुंतवणूक आणि उद्योगांची वाढ होईल. संपर्काचे जाळे मजबूत झाल्यास आय.टी. उद्योगांसह इतर क्षेत्रामध्ये मोठा विस्तार अपेक्षित आहे. पत्रकारांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा माध्यमांचे योगदान महत्त्वाचे आहे. पत्रकारांच्या माध्यमातून समाजात सुधारणा घडतात आणि जनजागृती होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश जेवरे यांनी केले, तर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. याप्रसंगी शहरातील विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सोलापूर सेंटरच्या नवीन पदाधिकाऱ्यांची आणि सकाळपासून आम्ही जवळजवळ आता 6-7 तास झाले मी सोलापूर परिसरामध्ये बऱ्याच व्यक्तींना भेटतो आणि सोलापूर बद्दल जे काय मी सांगते खरोखरच म्हणजे सोलापूर इज लाईक टुडे ॲट द वर्ज ऑफ टेकिंग ऑफ आपण म्हणू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल हे आपलं कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर येतं आणि बरेचसे आपले सिटी डेव्हलपमेंट होत आहेत, पण इथलं डेव्हलपमेंट पोटेन्शियल पर्सनली फील म्हणजे फार स्ट्रॉंग होणार आहे. आणि आज आय.टी. सेक्टर आहे, दुसरे इंडस्ट्रीज आहेत, त्यासाठी भरपूर मोठा स्कोप पण आहे. कारण आता एअरपोर्ट झाल्यामुळे म्हणजे ते कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंगच होत जाणार आणि म्हणजे भारतातल्या भारतात नाही म्हणजे प्रदेशातल्या लोकांना देखील मग ते सोय आणखीन इझी होत जाणार. त्यामुळं इथं मी आलो, लोकांना सर्वांना भेटलं, तुम्ही आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. म्हणजे आता जे मी म्हणत होतो पत्रकार संघाशी म्हणजे पत्रकार ह्या लोकांशी म्हणजे माझ्या वडिलांचा संबंध. लहानपणी 40 वर्षापूर्वी होता ते पत्रकार संघाचे मराठवाड्याचे अध्यक्ष होते आणि पत्रकारिता काय असतंय मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. कारण त्याच्यातनंच म्हणजे तुम्ही म्हणतो ना आपण मास्टर्स व्हॉइस, ते प्रत्येक इंडस्ट्रीला प्रत्येक व्यक्ती अथवा उद्योग असेल, पॉलिटिशियन असतील अथवा तुमचे आयुक्त आहेत, आम्ही तुमच्या आयुक्तांना पण आता भेटलो डॉक्टर सचिन व्हेरी डायनामिक, व्हेरी एनकरेजिंग, इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी. त्यांच्या पण म्हणजे कडनं भरपूर चर्चा झाली आणि त्यांचे पण भरपूर असे विचार आहेत की सोलापूरसाठी काय करू शकतो. आय एम शुअर तुमच्या माध्यमाने तुम्ही त्याला म्हणजे जगापर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे आपल्या पॉलिटिशियन जे स्कीम आहे त्याच्यामध्ये म्हणजे सीएम असतील अथवा नॅशनल लेवलला पीएम असतील, त्यांचे जे विचार तुमच्या माध्यमातून लोकांना समजतं, तर आय एम शुअर तुम्ही ते करणार. आणि आज बऱ्याच गोष्टींना मी भेटत होतो, त्याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे मोठे बिल्डर आहेत तिथले श्री सिद्धू पाटील, त्यांच्या प्रोजेक्टला पण मी भेट दिली. कारण आमची पण जवळजवळ 80 वर्ष जुनी कंपनी आहे. आय एम व्हाईस चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ न्यू कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून आमची कंपनी आहे. आणि भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आमचं प्रस्थान होऊ शकतो, म्हणजे आम्ही काम करतोय. आणि त्यामुळं समजतं की म्हणजे सोलापूर लेवलला या स्केलला जे त्यांनी काम करतायत तर वाखाणण्याजोग आहे. आणि आय एम शुअर ह्या माध्यमातून बऱ्याच लोकांना एकतर काम मिळणं एक असतं, त्याच्यातनं आणि नवीन संकल्पना भारत जाते आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असतात आणि त्याचा उपयोग पुढच्या जनरेशनसाठी 100% होणारच होणार, त्यात काय वावच नाही. आणि सोलापूरसाठी आणि सोलापूर शहरासाठी
म्हणजे माझ्या भरपूर शुभेच्छा देखील म्हणजे आपल्या देशाच्या मॅपवरच नाही इंटरनॅशनल मॅपला जग एवढं छोटं झालेलं आहे बिकॉज ऑफ इंटरनेट, बिकॉज ऑफ ऑल द फॅसिलिटीज. तुम्ही आज आपण हे जे बोलतोय 1 मिनिटामध्ये जगाच्या कोणत्याही कॉर्नरमध्ये ते पोहोचू शकतं. त्यामुळे फायदा पण असतो आणि तोटा मी नाही म्हणू शकणार, कारण फायदाच फायदा आहे. कारण तुमच्या माध्यमातून जर समजा चांगली गोष्ट अथवा गोष्ट कोणती चांगली नाही होत तर ते जेव्हा बाहेर येतं तर प्रत्येकाला त्याची नोंद घ्यायलाच लागतं. प्रत्येकाला वाटतं मी चांगलंच करतोय, पण तुम्ही जेव्हा अनालिसिस करून म्हणजे निस्वार्थपणे आणि निर्भीडपणे तुम्ही जेव्हा समाजाच्या समोर आणता कोणती गोष्ट, त्याच्यातनंच म्हणजे समाजामध्ये जे परिवर्तन आपण म्हणतो ते, कारण प्रत्येकाला वाटतं मी चांगलंच आहे, मी चांगलंच करतोय, पण तुमच्या माध्यमातून ते कुठेतरी त्याला एक स्टॉपेज म्हणू शकतो अथवा करेक्शन ते तुम्ही घडून आणताय. तर ही चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही चांगलंच कार्य करत राहा. आमचे मित्र ऍडव्होकेट मुंबईहून विश्वनाथ पाटील, त्याचे पण मी धन्यवाद मानायला पाहिजे, कारण त्यांनी मला म्हणाले की अण्णा तुम्ही भेटायलाच पाहिजे. फार चांगले व्यक्तिमत्व आहेत तेलपुडे साहेब आणि त्यांचे टीम सगळेजण आहेत आणि तुम्ही भेटा त्यामुळे इथं आलं. तर बोलायला तर भरपूर बोलत जाईल, पण वेळेचं भान राखून आपण एवढंच म्हणू की म्हणजे तुमचे शतशः धन्यवाद. तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथं जमला, इथं सन्मान केला आणि त्यामुळं म्हणजे हे ऋणानुबंध आपण पुढे चालू ठेवू. मुंबईला कोणी तुमचे संबंध नसणार, पण आमचे छोटे मोठे काही जे काय असतील ओळख असतील त्याच्यात काही जरी तुम्हाला कुठेही कोणत्याही लेवलला असेल तर 1 मिनिटात मी मुंबईमध्ये काही म्हणजे कनेक्शन घडू शकतो.